तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. दीदीला आहे ना पुण्याला जायचं होतं, त्याच्यामुळे सकाळीच गाडी घेऊन आलो होतो. थोडा पाऊस चालू होता त्याच्यामुळं बंटीला सोबत घेऊन बघा. आता इथं बंटी लय घाबरल्यावानी झालती, त्याच्यामुळे म्हणलं तिला बिस्किट घ्यायची. दीदीच म्हणली जाताना तिला बिस्किट घ्या. मग आता ते बिस्किट घेऊन राहिलोय तिला. आता बसली चांगली, मागं बसली इतका वेळ. म्हणलं पुढे येऊन बघ कसं वाटतं कसं नाही. बघ किती घाबरल्यावानी झालेली ती. सवय नाही बरं का आपल्या कुत्र्यांना गाडीत बसायची, तशीच कुत्र्यांना सवय असते बाकीच्या. पण आपल्या आहे ना बंटीला ग्वाल्याला सवय नाही. ग्वाल्या तर लय लांब पळाला, कुठं दिसलाच नाही. त्याला बोलित होतो, बंटी भेटली तर ती आली बिचारी, चढली. तिला वाटलं हे चक्कर मारून आणते, पण धोका दिला तिला. मरणाची मोठी चक्कर मारली. ह्यो बी गडी येतो का नाही काय माहिती. किती वेळचं बिस्किट घ्यायला गेलाय ते तिथं. आला बंटी आला तो आला बंटी तो. आता हळूच उघड. हा धरलंय तिला बिस्किट. आलं बंटी आता तो फेवरेट बिस्किट आलं. आता बिस्किट खायचे आता. हा बघ तिने बिस्किट बंटी तुला बिस्किट नाही आणली, चॉकलेट आणली त्याला पहिले. कशी बघ ती काय. बंटी बाहेर कुठं चाललो आपण बंटी? पुण्याला यायचं का? कसं बघत ती. बस नाही बस शकतात. आपण आहे ना मिरच्या लावल्या होत्या, त्या मिरच्यातच आता गवत झालं होतं. रोटा मारायचंच काम चालू आहे. हे अशापासून असं होतंय. आपण आहे ना रोट्याचे मडगाड वगैरे सगळे काढून टाकले बरं का, कारण की दिसतच नव्हतं. याच्यात अंतर थोडं छोटं झालंय, त्याच्यामुळे मडगाड याच्या बाहेर येत होतं, मग दिसत नव्हतं मला. त्याच्यामुळे आहे ना हे काढलंय. आता दिसतं चांगलं मस्तपैकी रोटा मारायला. आता तिकडचे मधले जे राहिले ना ते पप्पा आता इथं जे मधले राहिलं ना, कारण की रोटा आहे ना इथपर्यंत चालतो. हे जे राहिलंय ना इतकं ते पप्पा काढून राहिले तिकडे त्या खुरप्यानी. नाळ्या वगैरे सगळं टाईट करून राहिले आता मागून. चला आता मी घेतो एवढं मारून. लय डेंजर चाललंय. स्लो मी कुठंच रोटा मारला नव्हता, इथं मला मारावं लागू राहिलाय. पहिल्या गेअरवर, ते पण एकदम लो स्पीडनी. बघा स्पीड काहीच नाहीये, तरी पण हे होतंय भाऊ. भीती वाटते इकडं जायला. किती अंतरावरून आहे तरी पण वळतं ट्रॅक्टर इकडं. लावाळा नाही येत भाऊ. आता जरी दगड आडवा आला ना, लय डेंजर होतं दगड आडवा आला तर. इकडं मम्मी करून राहिली नीट. ट्रॅक्टर धुपान पण मार राहील राव, मला काही कळा ना. झाला आता पूर्ण रोटा मारून. डिझेल पण संपलं, डिझेल टाकलंय आता. चलो बघा, याचे ते खोलले होते ना, त्याला थोडं रिपेअर करायचं आहे बरं का. हे वाकडे तिकडे झालेले आहेत, नाही ठोकून नीट करायचे आहेत. त्याच्यामुळे ते बसवायचे नाही, तसेच टायर बसवलेत मी. आता हे जाऊ घेऊन घरी. इथं फाटलेत बी काही, याला काहीतरी करावं लागेल. चला प्रग्नेश तू नाही का? मम्मीन ते निघाले आता. हळूहळू जाऊ द्या. आता करमायचं नाही त्यांना. 2-4 दिवस असे शांत बसून घेते. आपल्याला करमायचं ते 2-4 दिवस खोलीत शांत बसून घेते. त्यांना आता हे झालं सुट्ट्या संपल्या. काय म्हणलं? आपल्याला थांबलो. चला भाऊ, शेळ्यान त्यांची जिम्मेदारी सगळी आली आता आपल्याकडे. इतके दिवस मम्मी आहे घरी. काय लावलं आज वावरात? सोयाबीन झालं का लावून? आता उगून निघा ना आजी. सोयाबीन मस्त पैकी, काही टेन्शन नाही. थांबलो. कुठे काय म्हणते? इकडे चल. तो ग्वाल्या आला, त्याची मग भोक दिली. ते तिकडे ग्वाल्या माग त्या काकांच्या वाटाचा वट सरू. बघा देव.
चल इकडे डोळ्याला काय इकडे बोलू बोलू इकडे 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 डोळ्याला काय केलं काय माहिती काय केलं तू डोळ्याला हा डोळ्याला काय केलं काय माहिती तेव्हा का ना कच झालं इथे डोळ्याला चकमत झाल्यात कुठून न काही करून येत नाही गोचिड नाही अशी कच जांभळी हा हा बघा 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 त्याचे नाटक चला 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 काय पाहिजे तुम्हाला बोला काय पाहिजे आता एवढ्या ढेबऱ्या ढबऱ्या झाल्यात आणि काय पाहिजे रे तेव तर काय भो तेव तर काय आता भावच द्यायचं नाव घ्याय ना ऐका नाही रे आला वर हा त्याला फक्त प्रेम पाहिजे प्रेम प्रेमचा भुका आहे तो आणि भांडणाचा एक भांडणं एक पाहिजे भांडणं एक पाहिजे आजोबा खाऊच राहील ती डंब झाली आता तुम्हाला पेंट वगैरे आणली ना आज मस्त पेंट बिंट खायची काही का नाही रे हा त्या शिंगाला हात लावला त्याला वाटतं मला चुनतीच दिली आता मी यांना सोडणारच नाही तेव्हा हो का हो का हो का हो का आज आहे ना एवढा व्हिडिओ नाही काढला पण सकाळपासून आहे ना ते रोटा मारला अंग दुखत होतं बसलो होतो कोण फुगलेत खाऊन मग आता सगळे टाईट झालेत एकदम मस्त पैकी आजोबा खायचं काही रे आता त्याला पेंट आहे डायरेक्ट आता द्यायचं आता ते घास द्यायचं होता पण आता घासाला कापायला गेलं उशीर होईल कारण की 5:30 झालेत आबळ कसे पळू राहिले कापतच येणार नाही पाऊस झालेला आहे काही चला भाऊ ट्रॅक्टर आहे ना धुवून काढलं किती मस्त स्वच्छ निघलंय आता इथून तिथून सगळं एकदम प्रेशरनेच धुतलंय फवारी जी गण असते ना तीच धरली होती तिथे नव्यावाने चमकू राहिलंय आता त्याचे पकड बसून टाकावं लागते मला लवकरच इथे त्याला बी थोडं ठोक टाक करून नीट करायचंय